सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका येथे दुधनी भागात असलेली मातोश्री सहकारी साखर कारखान्याच्या मागील 2023 आणि 2024 वर्षाच्या 9 महिन्यापासून थकीत असलेले ऊस बिल एकूण 2700 रुपये प्रमाणे खात्यावर जमा करावे या मागणीसाठी अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री साखर कारखान्याचे शेतकरी आजपासून सोलापूर येथील काँग्रेस भवनच्या समोर उपोषण सुरू करण्यात आलेले आहेत। रात्रीची वेळी आमच्या पत्रकारांनी या भागात या उपोषण स्थळी भेट दिली असताना हे दृश्य आपल्याला दिसत आहेत। व्हिडिओ पूर्ण पहा। ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया। आम्ही मेत्रे साहेबांच्या घरावरती 4दा आमरण उपोषण केलेलं आहे, कारण मेत्रे साहेबांनी उपोषण केल्यावर आम्हाला आश्वासन दिले। गेल्या 29 तारखेला बसलो, 3 ऑगस्टला आमचे पैसे 2700 प्रमाणे सगळ्या शेतकऱ्याच्या खात्यावरती टाकतो म्हणले, पण मेत्रे साहेबांनी तसे केले नाहीत आणि पैसे कुणाच्याही खात्यावर वर्ग म्हणजे 1000-1500 ह्या प्रमाणे वर्ग केलेत। त्याच्यामुळे मेत्रे साहेबांना मग आता नंतर आम्ही काँग्रेस भवनावर आता बसलेला आहे, कारण आमचं म्हणणं एकच आहे, सर्व शेतकऱ्याचं आमच्या खात्यावरती 2700 प्रमाणे टाकले, आम्ही इथून उठायला तयार आहे। कारण शेतकरी ही बळीराजा म्हणजे हे देश, आपलं देशाचं नाव आहे, कृषीप्रधान ह्या नावानं आपलं ओळखलं जातो, आणि तरी आपल्या शेतकऱ्याचे पैसे टाकणं म्हणजे कुठेतरी चुकीचं आहे। मेत्रे साहेब तर आमदार होते, आमचं म्हणणं एकच आहे, त्यांनी पैसे आमच्या लवकरात लवकर टाकावे, आम्ही इथून उठतो। मातोश्री आपलं रुद्रवाडी रुद्र दूध नाही रुद्र हा मातोश्री साखर कारखाना। यापूर्वी बसले होते, काय झालं? यापूर्वी बसल्यावर 1000 रुपये कुणाला 500 रुपये कुणाला 200 रुपये टाकले शेतकरी समोर, त्यांना विचारावं वाटलंच तर 10 महिने झालं 10 महिने झालं ऊस जाऊन। त्याच्यामुळे आणि कारखान्याचा कसा नियम कसा आहे, शुगर काम नेम काय सांगतोय 15 दिवसात बिल पडले पाहिजे, पण तसं मेत्रे साहेबांनी केलं नाही, लिखी देऊन दुकुल केलं, बिल टाकलं म्हणजे कुठं चुकीचं आहे। मेत्रे साहेबांना आमचं एकच म्हणणं आहे, आमचं बिल टाकाव, नसेल तर उद्या आम्ही आमच्या अजून गावाकडून महिला वर्ग आहे ते भरपूर मोठ्या संख्येने येणार आहे, आम्ही काय बिल पडल्याशिवाय इथून उठणार नाही। मान्य आहे का दादा? परिणिताईला म्हणजे त्यांचा बर्थडे आहे म्हणून काय त्यांनी फोन बी लावले आमच्या शेतकऱ्याने, काय बर्थडेच्या कार्यक्रम मध्ये आम्ही नंतर फोन उचलू म्हणजे बोलू असं म्हणले परिणिताईने। हा बर्थडे म्हणले, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी फोन लावले, तरी म्हणले उद्या काय असेल ते बघू म्हणून त्याने फोन काही केलं नाही। त्याच्यामुळे शेतकरी आम्ही इथं बसलेले आहेत, आता सध्याच्याला इथून काय आम्ही इथून हलणार नाही। लक्ष द्यायला पाहिजे, पण ते लक्ष हा खासदार त्यांनी लक्ष द्यायला पाहिलं होतं, पण आता त्यांनी बड्डेच्या ह्याच्यात गोंधळात आहेत, आमच्या शेतकऱ्याकडे बळीराजाकडे बघेनात। शेतकरी महत्वाचा, माझा बळीराजा महत्वाचा आहे। बळीराजा असेल तर आपलं देश चालेल। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजने 350 वर्षापूर्वी GR काढून ठेवला होता, माझ्या शेतकऱ्याच्या मिरचीच्या दुकुल धेटाला धक्का लावू नका म्हणून, आणि आपले राजकारण यांचे चालू आहेत। कारण आमचे शेतकरी हे बघा, यांचे वय आहेत का बघा, म्हातारे माणसं आहेत त्यांचे वय आहेत का बघा, तुम्हीच बघा, कारण ह्याला इथे बसायला यांच्या कोणाला गोळ्या घेतल्याशिवाय पर्याय नाही, तरी न इलाज म्हणून बसलेत, पैशासाठी इलाज नाही पर्याय। 10 महिने झाले बिल पडले त्यांचे। जाऊन बिल मागा गेलं तर म्हटले गाडी का म्हटले आम्हाला घराला जाऊन भेटलं तर पैसे सुद्धा टाकतो असं सरळ भाषेत बोलले नाही आम्हाला। हा घरला गेलं तर सुद्धा आम्हाला असं वाकडं बोलले, माझी गाडी का म्हटले, आम्हाला सरळ भाषेत सुद्धा बोलू शकले नाही त्याने। 10 महिने मेत्रे साहेब बोलले, मेन घरी गेलं बोलले आम्हाला असं, नंतर उसं बिल तसं 1000 पैसे टाकले, आमचं बिल टाकले।